नमस्कार, आपण पाहत आहात सत्य महाराष्ट्र न्यूज। नगरपरिषद दिग्रस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजिंक्य म्हात्रे यांचे मतदारांना आवाहन। आगामी नगरपरिषद दिग्रस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी उपनगराध्यक्ष अजिंक्य म्हात्रे यांनी शहरातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे। लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। मतदान हे केवळ अधिकार नसून ती आपली जबाबदारी आहे। शहराच्या विकासासाठी योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर जावे, असे मत त्यांनी व्यक्त केले। यावेळी त्यांनी तरुण मतदारांनाही विशेष आवाहन करत, पहिल्यांदा मत देणाऱ्या तरुणांनी उत्साहात सहभाग नोंदवावा, असे सांगितले। नगरपरिषदेच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले। मी अजिंक्य गणेशराव म्हात्रे, प्रभाग क्रमांक 7 मधून खुल्या प्रवर्गामधून मी उमेदवारी मला भेटलेली आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून। तसेच माझ्यासोबत राहुल देशपांडे यांच्या पत्नी रुपाली ताकपिरे देशपांडे, तसेच मोहम्मद एजाज सेठ यांच्या पत्नी रेहाना परवीन मोहम्मद एजाज, या तिघा जणांना आम्हाला प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी जाहीर केलेली आहे पक्षाच्या वतीने। संजय भाऊ देशमुख यांनी आमच्यावर विश्वास ठेवून ही उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता आणि जनतेचा भरभक्कम आशीर्वाद घेऊन आम्ही विनंती करतो सर्व मायबाप जनतेला की पहिले आम्ही हे विकास पुस्तिका एक प्रदर्शित केलेली आहे की आम्ही मागील 5 वर्षात जे कार्यकाळात आमच्या काम केलेले आहे त्याचं आम्ही प्रत्यक्ष सादरीकरण याच्यातून केलेलं आहे। आणि आम्ही मत मागायला फक्त आश्वासनं नाही देत आहोत, विकासाची गंगा आणल, हे आणल, ते आणल। आपल्या दिग्रसकरांना सर्व माहिती आहे की 25-25 दिवस आड तुम्ही पाणी दिलं नागरिकांना, तेव्हा कुठं हे अशी विकासाची गंगा आम्हाला नको आहे। तुम्ही टॅक्सेशन वाढवले, टॅक्सेशन इतके करून टाकले, त्यासाठी आम्ही हे सर्व टीम आमरण उपोषणाला बसलेली होती। आणि गावगाड्याचे कुठलेही प्रश्न आले, कुठलंही संकट गावावर आलं, कोविडसारख्या काळामध्ये जीवावर बेतून आम्ही कामं केलेली हे दिग्रसकर जनतेने पाहिली। आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, परंतु आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने सुद्धा स्वतः फोटो व्हिडिओ काढून आमच्यासाठी प्रसिद्धी करण्याचा मनसुबा उचलला। आणि त्यामुळे प्रसिद्धीमध्ये कुठंतरी सोशल मीडियामध्ये आज आमच्या तिघांचं नाव चांगल्या प्रकारे चालू आहे। आणि जनतेच्या मायबापाच्या आशीर्वादाने सुद्धा आम्ही सध्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे। आणि त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना मी विनंती करू इच्छितो की काम करणाऱ्या माणसाला संधी द्या। आणि पक्ष आम्ही एकनिष्ठ आहोत, पक्षाशी सुद्धा आम्ही चालत्या गाडीतून खाली उतरलो। काही लोक सत्ता पाहून त्याच्यावर चढून राहिले चालत्या गाडीमध्ये, परंतु आम्ही निष्ठावंतपणे पक्षाचं काम करत राहिलो आणि काम करत राहू, हीच एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।